4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियम व सेवकांना आलेले प्रॅक्टिकल अनुभव या विषयावर सुरुवात आहे। मला संचालक साहेबांनी मार्गदर्शन करण्यास सांगितले आहे। मी एक लहानसा सेवक, मार्गदर्शन करण्याची माझी लायकत नाही, परंतु बाबांनी मलाही काही कमजोर नाही ठेवला आहे। सगळ्यांना समान कृपा दिली आहे बाबांनी। 12 सिद्धांत, 12 तत्व, शब्द, नियम सगळ्यांना समान, लहान असो की मोठा असो, सेवक बाबांनी सगळ्यांना समान दिलेली आहे। आणि त्यातून मी एक सेवक घडलेला आहो बाबांच्या। मी माझा अनुभव सादर करतो। वेळ भरपूर झालेला आणि मी अनुभव आपला सांगतो। या मार्गाच्या अगोदर मी खूप दुःखी होतो। माझ्याकडे भूतबाधा आणि भूतबाधेचा प्रकोप होता माझ्या घरामध्ये। आणि आम्ही तिघे बहीण भाऊ आणि माझे आई वडील मरण पावले मी लहान असताना, 4 वर्षाच्या असताना। आणि 2 बहिणीच्या जेव्हा लग्नानंतर मी एकटा राहत होतो। आधी माझ्या बहिणीवर दुःख यायचे, त्याच्यानंतर तिच्या लग्न झालं की माझ्यावर दुःख येणं सुरुवात झाली। त्याच्यानंतर मी 2-3 वर्ष काढले अनेकामध्ये। जेव्हा असताना मी खूप पंडा पुजारी केली आणि अनेक देवांचे उपास तापास केले, साईबाबाचे नावाचे उपास केले, परंतु मला समाधानी मिळाली नाही। आणि एक दिवस असा आला, मला एका माझ्या मित्राने म्हटलं, मुसेवाडी ह्या ठिकाणी राहत असताना मी एका सेवकाकडे गेलो। ते एक मुलगी कामावर येत होती त्या ठिकाणी। त्यांच्या घरी जेव्हा मी गेलो तर ते बाबांची सेवक होती मुलगी। आणि सर्व आम्ही मित्र गेल्यावर आणि मी एकटा हॉलमध्ये जेव्हा बसलो होतो तेव्हा मी नुसतं सगळे हसी मजाक आणि बोलत होते। मी नुसतं त्या भगवंताच्या फोटोकडे बघत होतो। तर बघा, महान कृपा ही जागृत शक्ती आहे। बाबांना मला आपल्या पदरी घ्यायचं होतं। हा एक दुःखी आहे आणि याला या मार्गाची रूपरेषा मिळाली पाहिजे। बाबांनी अतोनात परिश्रम करून आपल्याला ही कृपा दिलेली आहे। तर मी तेव्हा माझ्या मित्रांनी म्हटलं, तुला म्हणे एकच मार्ग आहे, शॉर्टकटमध्ये मी सांगत आहो, तुला म्हणे हा मार्गाशिवाय म्हणे काही मार्ग नाही। आणि तिथून मी जेव्हा आपल्या गावाला गेलो, जुलै महिन्याची गोष्ट आहे, 2010 आणि 21 तारीख आहे। त्याच्या अगोदर 2-3 दिवस अगोदर मी एकटाच राहत होतो, स्वतः स्वयंपाक करणं, स्वतःच हे करणं। आणि घरून निघाल्याबरोबर मी समोर गेलो आणि चालू नाही शकत होतो। तेव्हा माझ्या बाजूवाल्या त्या वहिनीने म्हटलं, तेव्हाच मी शब्द वापरला होता की या मार्गात मी येईल। आणि जेव्हा मी घरून निघालो आणि चालू शकत नव्हतो, जेव्हा बसलो तर बघा, त्या वहिनीने मला सांगितलं, म्हणे बापू आता समोर आखाडी आहे। बघा, मला ज्याच्याकडे मी इलाज करत होतो पंड्या पुजाराकडे, त्याने मला फक्त 1 महिन्याचं आयुष्य दिला होता। 1 महिन्याचं आयुष्य मला आणि माझ्यासोबत जी एक माझ्या बाजूला होती वहिनी, त्यांच्या आईला सुद्धा 1 महिन्याचं आयुष्य दिला होता। तुमच्या म्हणे काही खरं नाही, समोर आखाडी आहे आणि तुमचा म्हणे करार आहे, तुम्ही मरणारा। बघा, 1 महिन्याचं आयुष्य दिला होता। आणि जेव्हा मी घरून निघताना मी बसलो आणि चालू शकत नव्हतो, तेव्हा मला त्यांनी आठवण दिला, म्हणे तू लवकरात लवकर या मार्गात ये, नाहीतर म्हणे समोर आखाडी आहे, काही खरं नाही कैलास। 4-5 दिवस बाकी होते आखाडीला। आणि तेव्हा शब्द वापरला मी, जेव्हा बसलो तर मी म्हटलं, बाबा हनुमानजी। मला माहितीही नव्हता की ह्या मार्गात बाबा हनुमानजी हा शब्द म्हणतात। तेव्हा एकाएकी माझा शब्द निघाला मुखातून आणि तशीच माझ्यावर कृपा झाली। सत्य अनुभव आहे, पहिला अनुभव। बाबा हनुमानजी म्हटल्याबरोबर मी उभा झालो आणि लगेच मी म्हटलं, ह्या मार्गात मरीन तरी चालेल, 2 दिवस राहावं किंवा 1 दिवस राहावं जिवंत, पण म्हटलं वहिनी मला ह्या मार्गात यायचं आहे। म्हणे आमच्या गावी तेव्हा एकच सेवक होता, म्हणे तू त्यांच्याकडे जा आणि लवकरात लवकर विचारपूस कर आणि या मार्गात ये। मी लगेच गेलो आणि त्यांना विचारपूस केला। त्यांनी 2-3 दिवस दिले, म्हणे चांगला बापू विचार कर, या मार्गामध्ये आल्यावर खूप काही सगळं विसर्जन करावं लागते। मी म्हटलं सर्व विसर्जन करतो, सर्व थंड करतो, किती पैसे लागतात का लागतात सांगा मला, मी या मार्गात येतो। त्याच्यानंतर या मार्गात आलो। 3 दिवसामध्ये मला समाधानी दिली बाबांनी। माझ्याकडे खूप काही औषध होती आणि ती औषध सगळी विसर्जन केली। आणि जेव्हा मला त्या पंड्याने म्हटलं होतं की तू 1 महिना जिवंत राहणार आहे, तो एक दुसरा अनुभव सांगतो। जेव्हा माझ्या 3 दिवसाचे कार्य सुरू होते आणि माझ्यासोबत त्या काकूला जे शब्द दिले होते तसेच मला दिले होते सेम। मी त्यांना म्हटलं होतं, ते दुसऱ्या गावी राहत होते, मी दुसऱ्या गावी। मी म्हटलं ह्या मार्गात जात आहो, पण तुम्ही पण या मार्गात या।
पण ते काही ऐकले नाही. जेव्हा माझा दुसरा दिवस होता आणि 3 दिवसाचे कार्य होते आणि तेव्हा 2010 मध्ये पावसाची झड होती आणि बघा 2-3 किंवा 1 वाजेची गोष्ट आहे, मला फोन आला की फलानी मरण पावली. सत्य अनुभव आहे, ते बाई मरण पावली आणि आज मी जिवंत आहो. तर ही महान त्यागी बाबा जुंगेजीची कृपा आहे. अशी कृपा बाबांनी आपल्याला अतोनात परिश्रम करून त्यागाने निष्काम भावनेने आपल्याला दिलेली आहे. तर माझं काय काम आहे की या तत्वशब्द नियमानं माझ्या जिवंत आहे तोपर्यंत, श्वास आहे तोपर्यंत या बाबाच्या आदेश, बाबांच्या शिकवणीकडे लक्ष देऊन आपले जीवन मी जगलं पाहिजे. लहानसा सेवक मी एवढेच बोलतो आणि आपले 2 शब्द इथेच समाप्त करतो. सगळ्यांना माझ्या अनुभव